नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात इम्तियाज जलीलांनी जे वक्तव्य केले आणि त्यानंतर जो काही वाद निर्माण झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मी माफी मागितली नाही, जबाब नोंदवला। मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचं विधान, तर एमआयएम नगरसेविका सहर शेखचं ते चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलीलांनी वाद वाढवला। येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। हिंदू भूमीला हिरवं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याच मातीत गाडलं। जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन हे स्वप्न पाहावं। नितेश राणेंची इम्तियाज जलील यांच्यावर टीका। कुणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होणार नाही, जलीलांनी देशातील राज्यातील शांतता बिघडवू नये, गुलाबराव पाटलांची टीका। महाराष्ट्राच्या खांद्यावर वर्षानुवर्ष भगवी पताका, महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा संतांचा, जलीलांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, अंबादास दानवेंची टीका। भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग एमआयएमचा आहे का? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल आणि भाजप आणि एमआयएमच्या अचलपूरमधील युतीबाबत त्यांनी बोलावं अशी टीका। इम्तियाज जलील साहेब, निजामांचे पूर्वज इतकी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा, जलीलांच्या विधानाचा संजय शिरसाटांकडून समाचार। विधानसभा लोकसभेला हरलेल्यांनी अशी वक्तव्य करू नये, भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचा इम्तियाज जलीलांचा एमआयएमवर निशाणा, तर त्यांचे 33 नगरसेवक म्हणजे पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत, केव्हा उखाडून फेकू पत्ता लागणार नाही असाही टोला। तर आता बोयात मनपातील काही घडामोडी ज्या घडतायत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। केडीएमसी मधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लागले। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे नगरसेवक बेपत्ता असल्याची ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली तक्रार, नगरसेवक बेपत्ता असा पोस्टरवर उल्लेख। कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचं नगरसेवक बेपत्ता प्रकरणी नगरसेवक मधुर म्हात्रे जे आहेत ते आता त्यांनी तक्रार जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतंय। तरीही बदनामी सुरू आहे। नगरसेवकांचे हरवल्याचे पोस्टर लावल्याच्या प्रकरणामध्ये तक्रार जी आहे ती त्यांच्या वडिलांकडून देण्यात आलेली आहे। रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेच्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातील रोखठोकमधून राजू पाटलांना सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचे नॉट रिचेबल असलेले नगरसेवक मधुर म्हात्रेंचे कुटुंबीयही आठवड्याभरापासून घरात नसल्याची माहिती, तर नगरसेविका स्वप्नाली केने यांचे पती देखील गायब असल्याची माहिती समोर। पालिकेतील सत्ता वाटपावर फडणवीस शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता, मुंबईत उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष शिवसेनेला अपेक्षित। मुंबई, ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर, नवी मुंबईबाबत एकत्र निर्णयाची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेकडून 27 जानेवारीला गट नोंदणी, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या गटाची नोंदणी न करता महायुती म्हणून एकच गटाची नोंदणी करण्याबाबतची चाचपणी। नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती, शिवसेना जिल्हा प्रमुखांचा फेसबुक पोस्टद्वारे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर निशाणा, स्वतःच्या मुलाला पद मिळवण्यासाठी आमदार कल्याणकर भाजपासोबत गेल्याचा आरोप। मीरा भाईंदरच्या महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ठरणार, महापौर निवडीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवणार, आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे जाणार। पनवेलमध्ये महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटलांची नियुक्ती, महायुतीच्या पुढील रणनीतीमध्ये नितीन पाटील यांचं नेतृत्व महत्त्वाचं ठरणार। तर दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरून परतले, दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणं हा एक क्रूर विनोद आहे। एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात आलेल्या परकीय उद्योगांबाबत फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। दावोसचे करार हवेतले नाही, जमिनीवर उतरलेत। गुंतवणुकीबाबत पृथ्वीराज चव्हाणांना आनंद वाटायला पाहिजे, भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। विजय शिवतारेंची शरद पवार आणि अजित पवारांवर जहरी टीका, शरद पवार आणि अजित पवारांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही, टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली। शिवतारेंच्या वक्तव्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं, शरद पवार अजित पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली। शिवतारेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर टीका केली होती।
शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का हे आधी तपासावं. विजय शिवतारेंच्या वक्तव्यावरून रोहित पवारांची फेसबुक पोस्टवरून सवाल. ज्या पक्षानं आमदारकी दिली, मंत्रिपद दिलं, त्याच पक्षाला त्यांनी फसवलं. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असाही टोला. मिसगाईड करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी तो अपशब्द वापरला, नेत्यांसाठी नाही. विजय शिवतारेंकडून स्पष्टीकरण. माझ्या मतदारसंघाबद्दल बोलू नका. 50 वर्ष सत्ता असूनही सीमेवरची गावं आजही बकाल. शिवतारेंचा रोहित पवारांवर पलटवार. बिहार भवनासाठी जागा देतोय, फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं. पाटण्यातही 5 एकर जागा महाराष्ट्र भवनासाठी द्यावी, संजय राऊतांची टीका. संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. दिल्ली, गुवाहाटी, गुजरातमध्येही महाराष्ट्र भवन बांधलं. संजय शिरसाटांचं राऊतांना उत्तर.